नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी उठून इथे माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि मी एकदम स्वेटर जर्किन वगैरे घालून एकदम टाईट फिट होते, कारण की आमच्या इकडे खूप थंड असं वातावरण आहे आता सध्या. कारण की आमच्याच घरापाठीमागे काही अंतरावर नदी असल्यामुळे रात्र तर तशी एवढी थंडी काय वाजत नाही, पण पहाटेपासून जास्त तर सकाळी 8 वाजेपर्यंत थंड वातावरण असतं आमच्या इथे. इथे चपात्या आणि भाकरी करून घेतल्या आहेत पहिल्यांदा मी, कारण की सकाळी नाश्त्यामध्ये पहिल्यांदा चपाती किंवा भाजी तयारच ठेवावी लागते मला, कारण की सकाळी लवकर उठून बाबांनाही रानात जायची घाई असते. यामुळे नाश्ता पहिल्यांदा केला की जेवण कधीही हो याची काही काळजी नाही वाटत नंतर. तसं तर काही एवढं स्वयंपाकाची म्हणजे घाई नव्हती, कारण की आई ही ताईंकडे 2-3 दिवसासाठी गेलेल्या होत्या आणि फौजी देखील काही कामानिमित्त नगरला जाणार होते. यामुळे एवढ्या प्रमाणात काही मी स्वयंपाकही केलेला नव्हता खूप काही. बाबा, मी आणि आरू घरी एवढेच होतो जेवणासाठी. इथे पहिल्यांदा चपात्या आणि भाकरी करून घेतल्यानंतर कारल्याची भाजी देखील चिरून घेऊन इथे शिजण्यासाठी टाकले होते कारले. आणि इथे आरूला जेवणासाठी दूध आणि चपातीचा काला घेतला होता. ती इथेच बसून आहे माझ्याजवळ. तिला खूप भूक लागली होती, यामुळे ती खूप किरकिर करत होती. यामुळे तिला मी इथेच जवळ बसून घेतलं होतं माझ्या, कारण की बाहेर सोडलं की कोणीच नसलं की घरी ती इकडे तिकडे सारखं कुठेतरी पळत असती. आणि गावाकडं आलं की मुलं काय एका जागेवर राहतच नाहीत. इकडे तिकडे पळणे किंवा न खाणे हेच त्यांचं खूप प्रमाणात चालू असतं. आरू देखील इकडे आल्यापासून खूप बिघडली आहे. नुसती खाण्यापिण्याकडं तिचं लक्षच राहिलेलं नाही बिलकुल. नुसतं पळणं, इकडे तिकडे किंवा रानात वरती जाणं हेच चालू आहे तिचं सारखं. इथे म्हटलं पहिल्यांदा तिला खायला घालून घ्यावं. याचबरोबर इथे शेगडीवर तिला पाणी देखील ठेवलं होतं तापण्यासाठी मी. मग पहिल्यांदा खायला घालून घेतलं की तिला लगेच आंघोळ घालायला तयार असलं पाहिजे ना, यामुळं. इथे भांडे देखील घासून झाले होते माझे. आणि हे पहा, इथे कसं आरूचे नाटकं चालू आहेत. दिवसभर आमची हेच मजाक मस्ती चालू असते दोघींची. आणि इथे कारल्याची भाजी देखील तयार झाली होती. या भाजीचा काय मी पूर्ण व्हिडिओ तसा घेतलेला नाही आहे, कारण की आम्ही दोघे जेवायला असल्यामुळे साधनं सोपी पटकन करून घेतली अशी सोप्या पद्धतीचीच शॉर्टकटमध्येच. आणि हे इथे ताईने लावून दिलेले संत्रे आणि चिकू होते. खूप असे मोठ्या प्रमाणात आणि पिशवी भरून लावून दिले होते त्यांनी चिकू आणि संत्री. त्यांच्या घरीच यांचे झाडे आहेत संत्रेचे व चिकूचे. इथे सगळी कामे आवरून झाली, माझी आंघोळ करून घेतली होती. त्याचबरोबर इथे माझं मेकअप करण्याचं काम चाललं होतं थोडंसं. याचा काही पूर्ण व्हिडिओ असा म्हणजे सविस्तर घेतलेला नाही आहे. नक्कीच घेईल आणि सांगेन तुम्हाला पूर्ण काही माहिती माझ्या प्रोडक्टची. तसं तर मी काही विशेष असे प्रोडक्ट काही वापरत नाही भारीमधले. सिंपल आणि साधे असंच माझं काही प्रोडक्ट असतात ते. त्याचबरोबर इथे आरूची देखील खाली मस्ती चालू होती. ती मला काही व्यवस्थित मेकअप करून देत नाही डेलीमध्ये. पण चला, असंच चालू असतं आमचं काही वेडं-वाकडं. आणि इथे आमच्या मॅडमचं आता सायकल खेळण्याचं काम चालू आहे. तिला मी म्हटलं की सुरुवातीला आंघोळ करून घे, पण नाही, तिला सायकलच खेळायची होती. यामुळे ती हट्ट करत होती. तिने सायकलवर बसूनच घेतलं होतं. ही सायकल तिला तिच्या आत्तूने बर्थडेमध्ये गिफ्ट आणली होती. 1 डिसेंबरला तिचा बर्थडे झाला होता आता तेव्हा. तसं तर तिला ही सायकल काही संपूर्ण म्हणजे खेळता येत नाही अजून काही, पण बऱ्यापैकी अर्धे अर्धे पॅन्डल मारती आहे ती, प्रयत्न करते हे खेळण्याचा. आता झालं तिचं खेळून आणि आली आता माझ्याकडे मस्ती करण्यासाठी. तिचं थोडं खेळून झालं की थोडं लगेच माझ्याकडे यायचं आणि मस्ती करण्याचं काम सुरू होत असतं. हे पहा इथे कसे मस्ती करते. तिला कळलं इथे मी व्हिडिओ बनवते, यामुळे तिचे नखरे चालू झालेत लगेच. आणि इथे मॅडमचं हाय काम करण्याचं चाललेलं आहे, कारण की कॅमेरा दिसला की आमचे लगेच हाय बाय वगैरे सुरू होत असतात. आता मध्येच तिच्या गप्पा सुरू झाल्या होत्या माझ्यासोबत. आता इथे सगळी कामे आवरून घेतली होती मी आणि आरू देखील झोपली होती. आता तब्बल 2 तास तर ती चांगली जाम झोप आणती. आणि आज खूप मोठ्या प्रमाणात कपडे होते धुण्यासाठी. हे पाहू शकता तुम्ही किती मोठे कपडे होते. लाईनच लागली होती खूप मोठी, कारण की फौजींचे देखील आल्यापासून काही कपडे एवढे धुतले नव्हते, त्यामुळे ते देखील आज काही थोडे धुवून टाकले होते. कारण आणि हेच आता आमच्या घरासमोरील काही चिंचाची झाडे आहेत. चिंचाचीच कशाची खूप मोठ्या प्रमाणात फौजींनी ते झाडं लावलेले आहेत, तेच दाखवणार आहे मी तुम्हाला आज. हे चाफ्याचं झाड आहे, पण हे काही आमच्या टॉमीनी आता काही त्याचं बिघडून टाकलेलं आहे काम, त्यामुळे ते व्यवस्थित राहिलेलं नाही ते काही.
एक सोडून 2-2 टॉमे आहेत आमच्याकडे, कारण की हा एक लांब बांधला होता त्यापासून, कारण की हा खूप डेंजर आहे, त्याला खूप मारत राहतो कायमच, यामुळे त्यांना सेपरेट बांधावं लागतं. हे समोर आमचं पपयाचं झाड आहे. खूप छान असं आता खूप मोठं झालेलं आहे. खूप लहान होतं तेव्हा, म्हणजे एक रोपटंच आणून फौजीने लावलं होतं. आता ते पहा किती मोठं झालं आहे. खूप दिवसातून आल्यामुळं अचानकच म्हणजे पपया खूप मोठ्या दिसल्या त्याच्या. ह्यामुळं आम्ही आल्यापासून पप्पांवरच रट्टा धरला होता खाण्यासाठी. 2 ते 3 मोठ्या झाल्या होत्या त्याच्या, बाकी छोट्या-छोट्याच आहेत. आणि आल्यापासून पाणी दिलं सगळं केलं त्यांना नीटनाटकं, यामुळं आता हिरवं मस्त असं झालेलं आहे. त्याचबरोबर इथे आंब्याची देखील आणि गुलाबाचं देखील, परत मोगरा, अशी खूप झाडं लावलेली होते फौजींनी छोटी-छोटीच. आता ते काही राहिलेत, काही नाही राहिलेले. काही वाळून गेली होती, कारण की आम्ही जेव्हा येतो तेव्हाच म्हणजे त्यांना पाणी वगैरे दिलं, सगळं व्यवस्थित ठेवलं की झाडं मग मोठे होतात, छान वाटतं हिरवेगार. आणि आंब्याचे देखील खूप छोटं होतं अजून, त्याला मोठं व्हायला टाईम आहे. त्याचबरोबर इथे चिंचाचं समोर मोठं झाड आहे, ते एक सोडून 2 झाडे आहेत चिंचाची दारं. पलीकडे एक आहे आणि हे इथले एक, असे 2 झाडे आहेत हे. आणि हे इथलं चाफ्याचं झाड आहे. त्याचबरोबर घराच्या दुसऱ्या साईडला, म्हणजे दोन्ही साईडला घराच्या खूप अशी मोठी झाडे लावलेले आहेत फौजींनी सगळी. झाडेच करून टाकलेली, संपूर्ण घर म्हणजे हिरवं हिरवंच आहे सगळीकडे. हे इथं आंब्याचं झाड लावलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात. बघा किती म्हणजे दिसत असेल तुम्हाला किती बार आलेला आहे झाडाला. खूप मोठ्या अशा कैऱ्या येतील. आणि हे झाड तसं उंचीला छोटं असतं, पण याला कैऱ्या खूप गोड आणि म्हणजे खूप मोठ्या अशा कैऱ्या येतात याला. आणि त्याचबरोबर इकडे चिकूचं देखील खूप मोठं झाड आहे. हे खूप दिवसांपासून आहे, म्हणजे आमच्या लग्नाच्या अगोदरपासून हे चिकूचं झाड आहे खूप मोठं. त्याचबरोबर हे देखील. आणि चिकूच्या झाडाखाली इथे म्हणजे कढीपत्त्याचं झाड आहे. झाड नाही म्हणता यायचं, कारण की आता झाड गेलं इथलं, खूप खराब झालं ते, त्यामुळं काढून टाकलं. पण तरी छोटे छोटे कढीपत्त्याचे असे आता झाडे उगून आली होती तिथेच. त्याचबरोबर मागे इथे लिंबाचं देखील खूप मोठं झाड आहे. अशी खूप झाडे आहेत घरासमोर. आणि हे पहा, आता इथे आरोबाई झोपेतून उठली होती. करीब ती 1 वाजता झोपली होती, तर ते 3:30 वाजता उठली जवळ झोपेतून. आता 2 ते 2.5 तास चांगली जाम झोप खाल्ली की दुपारी म्हणजे काही टेन्शन राहत नाही तिचं. तर रात्री थेट 9 वाजता झोपती ती. मग दिवसभर किरकिर वगैरे काही करत पण नाही आणि मस्त मजेशीर अशी खेळती पण माझ्यासोबत. आता घरी कोणीच नसल्यामुळे आम्ही दोघीच फक्त होतो, यामुळे मस्त आमचं व्हिडिओ बनवण्याचं व मस्ती करण्याचं काम चाललेलं होतं इथे. ते पहा कशी बघते मागून, तिला व्हिडिओमध्ये घेणं बोलणं बिलकुलच आवडत नाही. आता इथे सगळी कामे आवरून झाली होती, कपडे काढून आणले बाहेरून वाळलेली. आणि हे पहा इथे कसे कपडे विस्कटते. हिला मी काम आवरलं का पटत नाही बिलकुल, सगळी म्हणजे बिघडून टाकते एकदम मी केलेलं सगळं. हे पहा आता कपडे कसे सगळे, तिच्या सगळ्या पॅन्टींच्या गाड्या सगळ्या विस्कटून टाकलेल्या आहेत इथं तिने. आणि वेगळंच काम चाललेलं आहे तिचं. दिवसभर आमचे हेच उद्योग चालू असतात, मी आवरणं आणि हिने काम वाढवणं. आता इथे कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून घेतल्या आणि म्हटलं आता सगळ्या एकदम व्यवस्थित ठेवून द्यावे ड्रॉवरमध्ये. तर इथे हिच्या कप्प्यात हिचे कपडे ठेवले होते आरूचे, आणि साईडलाच माझा देखील कप्पा आहे, साईडला माझे. आणि वरती इथे फौजींच्या कप्प्यांमध्ये त्यांचे व्यवस्थित कपडे ठेवले होते. खाली इथे माझं काही मेकअप सामान देखील आहे ठेवलेलं. त्याचबरोबर साडी धुतली होती, काल ताईंच्या तिथे गेलते घालून ती. म्हटलं धुवून टाकावं, 2-3 वेळी घातली होती, यामुळे तिची देखील व्यवस्थित घडी घालून घेतली. आणि आता माझ्या कप्प्यांमध्ये ठेवत होते मी ती साडी. प्रत्येक साडीला माझ्या प्रत्येक म्हणजे एक वेगवेगळी सेपरेट अशा पिशव्यांनी ठेवलेल्याच आहेत मी. कारण की म्हणजे पिशवीत साडी नसेल म्हणजे सेपरेट ठेवल्या तर खराब होते त्यामुळं. आणि इथे आरूचं वेगळंच काही काम चालू आहे खाली विस्कटण्याचं. हे पहा, मला याचबरोबर फौजीने इथे म्हणजे येताना आत्ता गिफ्ट आणलं होतं तिकडून, हे दाखवते मी तुम्हाला. एक म्हणजे हेअरस्टाईल करण्यासाठी पिन आहे ती. आता इथे सगळं घरातलं काम आवरून घेऊन म्हणजे आता बाहेर आले होते, बाहेरला अंगण झाडण्यासाठी. पहिल्यांदा मस्त असा म्हणजे पाईपनी पाण्याचा शिंतोडा मारून घेतली.
नंतर म्हटलं आता सर्व अंगण झाडून घ्यावं. घरासमोर अंगणाची काही कमीच नाही आमच्या, कारण की खूप मोठं असं अंगण आहे इकडे पण, आणि पलीकडच्या साईडला देखील खूप मोठं अंगण आहे. त्याचबरोबर माझं बघण्याचं सुद्धा काम चालू होतं, कारण की मला वाटत होतं की म्हणजे व्हिडिओ येतो आहे का नाही येत, असं चाललं होतं माझं इकडे तिकडे बघत झाडून घेण्याचं काम. कारण की घरासमोर जर झाडून घेतलं नाही तर म्हणजे माझा दिवस मला इनकम्प्लीट वाटतो बिलकुलच. कारण की सगळं काम व्यवस्थित असलं की बरं वाटतं म्हणजे दिवसाला सुद्धा. आता हे सगळं म्हणजे काम आवरून घेतले, झाडून वगैरे घेतले घरासमोर. हा मी म्हणजे परवा असा दारासमोर आहे ना सारून घेतलं होतं. त्याचा व्हिडिओ काही घेतला नाही आहे, पण दाखवते तुम्हाला. एक तुळशीसमोर देखील मस्त असं सारून घेतलं होतं. त्याच बरोबर चुलीसमोर व घरासमोर देखील असा मस्त असा सारून घेतलं होतं छानपैकी. कारण की मला एक घरी आलं का सगळं म्हणजे व्यवस्थित असलं तरच बरं वाटतं, आणि मला देखील सगळं व्यवस्थितच लागतं यामुळे. त्याचबरोबर पहा इथं अंगणात आरूचं कसं काम चाललेलं आहे. इकडे तिकडे लोळण्याचंच काम चाललेलं असतं मॅडमचं. आता मी तिला बोलवते पण उठतच नाही आहे पहा देखील. इतकी रगील झाली आहे ना इकडं आल्यापासून की सांगताच येणार नाही. अशीच मस्ती करत राहते दिवसभर. तिचं दिवसभर हेच मस्ती करण्याचं काम चालू असतं, नाहीतर रानात जाण्याचं. फौजींसोबत रानात देखील जाते ती इकडे तिकडे मस्ती करण्यासाठी. आता सगळं काम आवरून घेतलं आणि कचरा भरण्याचं काम चालू होतं. मी तिला तिथून आणलं तर पहा आता ही कचरा भरण्याचं काम करते माझ्यासोबत. कारण आपण हे खरंच बोलतो की म्हणजे आपण ज्या गोष्टी करतो डेलीमध्ये ना, तेच गोष्टी आपले म्हणजे लेकरंसुद्धा अनुभवतात व त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. आता मी आल्यापासून इथे अंगण वगैरे झाडून घेते दररोज आणि कचरा भरण्याचं काम करते. तर तिने देखील सगळं म्हणजे हे माझं डेली रुटीन पाहून तीसुद्धा देखील हेच करते आता. आता इथे सगळं काम आवरून घेतलं आणि मी तिला म्हणत होते कडी खोल, आता आज जायचं होतं घरामध्ये आता हातपाय धुण्यासाठी. तर तिला काय खोलता आले नाही, यामुळे मी खोलून दिली. मग आता तिला लगेच माहीत असतं की सर्व काम आवरून घेतलं की पहिल्यांदा आपण बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवायचं असतं. यामुळे तिने पहिल्यांदा बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुतले आणि मी सुद्धा देखील हातपाय धुवून घेतले. आता इथे म्हटलं थोडासा मेकअप करून घेऊया पहिल्यांदा. पण इथे हिचं वेगळीच मस्ती चालू आहे आरूची, कारण की तिला एक मेकअप करायचं म्हटलं का तिला इतका त्रास होतो की तिला बास काय विचारायचंच नाही. तिला म्हणजे मेकअप करणं बिलकुल आवडत नाही. मलाच दररोज धरून तिचा मेकअप करावा लागत असतो, कारण की ती तर काय ऐकत नाही मेकअप करण्यासाठी. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा पॉन्ड्स हे बॉडी लोशन लावून घेतलं, कारण की गावाकडं आलं की म्हणजे आता त्यामुळं तर हातपाय एकदम अशी त्वचा अशी कोरडी पडते, यामुळे लोशन लावणं तर भागच आहे. यामुळे मी डेली लोशन तर वापरते सकाळ संध्याकाळ आणि झोपतानासुद्धा. त्याचबरोबर माझी सॅफ्रॉनची ही क्रीम आहे डेली यूजमध्ये. तर ती सॅफ्रॉनची क्रीम यूज करते मी डेली यूज म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. तर तीसुद्धा लावून घेतलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे आपला डेलीमध्ये पॉन्ड्स पावडरच यूज करते, कारण की दुसरं सगळ्यात बेस्ट म्हणजे आपला पॉन्ड्स पावडरच असतो आणि आपण सगळं पॉन्ड्स पावडरच वापरतो. त्याचबरोबर मग पॉन्ड्स पावडर देखील लावून घेतला मी मस्त. तर याचबरोबर आता म्हणजे हिवाळा चालू असल्यामुळे मी हिमालयाचं लिप बाम देखील यूज करते. म्हणजे आता 10 ते 15 दिवस झाले फक्त यूज करते, कारण की थंडी वाढली आहे यामुळं. सकाळ संध्याकाळ आणि झोपतानासुद्धा यूज केलेलं चांगलंच असतं आपल्या स्किनसाठी. खूप सॉफ्ट आणि म्हणजे प्रत्येक स्किनला सूट होईना असंच आहे. चला तर आता इथे मेकअप संपूर्ण माझा आवरलाच होता. आता माझं झालं. आता आरूचं काम आवरायचं राहिलेलं आहे मेकअपचं, आणि तिला तर नकोच असतं नेहमी मेकअप आवरण्यासाठी. यामुळे मी मोबाईल म्हणजे खिडकीमध्ये ठेवला होता असं शूट होण्यासाठी. आणि आता तिला आता माझं मेकअप करण्याचं काम चालू आहे. ती तसा तर मेकअप कधी करून देत नाही, पण असंच तिला नादी लावून मेकअप करावा लागतो. यामुळे सगळ्यात म्हणजे तिचा आवडतीचं सेंट आहे, यामुळे मी तिच्या हातात सेंटची बॉटल अशी दिली होती. आणि आता तिचा मेकअप करण्याचं काम चालू आहे, यामुळे ती मला मेकअप करून देते आहे. पहिल्यांदा तिला देखील पावडर लावून घेतला आणि आता मग तिचे केस विचरावं म्हणलं, मग तिचे केस छान असे विंचरून घेतले. याचबरोबर तिला म्हणजे लाल बॉटल असते गंधाची मस्त, असं ती गंध लावून घेतला तिला.
काजळ आता यूज नाही करत मी, कारण की 1.5 वर्षापर्यंत केलं होतं काजळ तिला यूज, पण आता सध्या गंधच लावते गावाकडे आल्यापासून. त्याचबरोबर मस्त पट्टा देखील लावून घेतला डोक्याला तिचा, कारण की संपूर्ण मेकअप केला की तिला आता पट्टा जर लावला नाही तर तिला खूप राग येतो. तिला आता डेली यूजमध्ये सुद्धा पट्टा लागतोच लागतो, म्हणजे जेव्हा लक्षात येईल तेव्हा हट्ट करते लावण्यासाठी. आणि आता मी लिप बाम लावलेलं पाहिलं की तिला पण पाहिजेच, नाहीतर नाही लावलं तर खूप राग येतो मॅडमलासुद्धा. आता तिने पाहिलं इकडे व्हिडिओ चालू आहे, यामुळे पहा कशी करते मस्त. ॲक्टिंग करण्याचं काम चालू आहे मॅडमचं. जर मी तिला सांगितलं तर म्हणजे कधीतरी ती कॅमेऱ्यासमोर अशी छान असं ॲक्टिंग करते, नाहीतर म्हणजे तिचं नुसतं इकडे तिकडेच पळण्याचं काम चालू असतं. आता तिचा हट्ट चालला आहे की म्हणजे सगळं आवरलं आहे तर मला आता फिरण्यासाठी बाहेर घेऊन जा, यामुळे तिचा हट्ट चाललेला आहे. चला तर आता तिला फिरायला न्यावं लागेल मला बाहेर. तर चला आता सायंकाळची वेळ झालेली आहे आणि फौजी देखील अजून आले नाहीत घरी. काही बँकेचं काम चालू आहे, फोन केला होता तसा मी, पण अडकलेत बँकेचं काम नाही झाल्यामुळं. तर त्यांना यायला उशीरच होईल बहुतेक, यामुळं आम्ही आता धीरे धीरे लागलो होतो स्वयंपाकाला. आरूला बसवलं होतं माझ्याच म्हणजे समोर इथं. तर आता बसली आहे मॅडम, काय करते काय माहीत, कित्येक वेळ थोडा वेळ बसती मग नंतर जाते बाहेर निघून. आणि आता इथे नाव घेतच फौजी देखील हजर झाले होते. त्याचबरोबर त्यांनी म्हणजे नगरमधून येतानाच वडापाव देखील आणला होता. आता दोघांची मस्त चालले आहे काम, खाता पिता खेळण्याचं. आरू देखील कशी बसली आहे पहा, सगळे खेळणे घेऊन खेळण्यासाठी. मग मी त्यांना लगेच इकडे चहा रेडी केला, कारण की बाबा आणि ते राहिले होते चहा घेण्यासाठी, म्हणून मस्त असा चहा ठेवला होता अद्रक वगैरे टाकून. आणि आता इथे सगळं चहा घेऊन मस्त झालं काम आमचं, आवरलं एकदमचं. सगळं स्वयंपाक झाला आणि आता इथं आरूची एकदम मस्ती करण्याचं काम चाललेलं आहे मॅडमचं इथं. आता मस्त मजा करण 1-2 तास आणि मग नंतर 9 वाजता झोपून खायला वगैरे घालून मग नंतर 9 वाजता झोपी लावत असते मी तिला. तर चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असाच आपल्या ब्लॉगला छानसा असा प्रतिसाद देत राहा. तर चला नक्की भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू. आणि नेहमी आपले ब्लॉगला असंच प्रेम द्या आणि असंच पाहत राहा. तर ओके, बाय, सी यू.